मित्रांनो नमस्कार. एबीपीसी वोटरच्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीचा ओपिनियन पोल हा काल जाहीर झालेला आहे आणि हा काल जाहीर झालेला ओपिनियन पोल हा आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाल्याचं आज स्पष्टपणाने दिसून आलेलं आहे. या लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या अंदाजामध्ये आज जर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर असलेल्या 48 जागांपैकी महायुतीला म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला साधारणतः 15 जागा मिळतील असा अंदाज हा या सर्वेमध्ये वर्तवलेला आहे. आणि महाविकास आघाडीला म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला साधारणतः 26 ते 28 जागा हे या सर्वेमध्ये मिळतील असा अंदाज हा एबीपीसी वोटरने या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आणि हे अंदाज वर्तवण्यात आले असताना हे अंदाज हे कितपत खरे आणि सत्यतेच्या कसोटीवर हे कितपत टिकतील हे मात्र येणाऱ्या काळामध्ये दिसेल. आज मात्र याबाबत आपण काही सांगू शकत नाहीत. आणि ह्या मागच्या सर्वेचा जर आपण धांडोळा घेतला तर आपल्याला स्पष्टपणाने या ठिकाणी लक्षात येईल की हे सर्वे म्हणजे निव्वळ हवेतील पतंगबाजी आहे. किंबहुना हे सर्वे म्हणजे फक्त थापेबाजी आणि थापेबाजी सुद्धा असल्याचं इथून मागच्या असलेल्या सर्वेच्या अंदाजावरून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. हा सर्वे जरी महाविकास आघाडीला दिलासा देणारा आज वाटत असला तरी हा सर्वे फक्त कागदावरचाच सर्वे ठरू शकतो अशी स्थिती आज ही निर्माण झालेली आहे. आणि ह्या सर्वेने महाविकास आघाडीने फार काही हुरळून जाण्याची गरज या ठिकाणी नाहीत. असलेले सर्वे जाहीर करून विरोधकांना आपल्या पुढील संभाव्य यशाच्या धुंदीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या राजनीतीचा हा एक भाग असू शकतो हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची बंडखोरी बरोबरच भारतीय जनता पक्षाने जी इतर पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे किंबहुना इतर पक्ष हे पळवण्याची भूमिका आणि नीती त्यांनी अवलंबलेली आहेत किंबहुना इतर पक्ष गिळंकृत करण्याची जी रणनीती आणि जी अवनीती भारतीय जनता पक्षाने ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही निर्माण केलेली आहे. ती निर्माण केलेली अवनीती ही महाराष्ट्रातील कुठल्याही सुज्ञ जनतेला ही पसंत पडली नसते तरी सर्वे करणाऱ्या या ज्या संस्था आहेत या संस्था ह्या सत्ताधारी पक्षाच्या आश्रयदाते असतात. ह्या खाजगी संस्था ह्या सत्ताधारी पक्षाच्या फंडिंगवर ह्या पूर्णपणे अवलंबून असतात असं राजकीय विश्लेषकांचं आणि राजकीय अभ्यासकांचं मत हे यापूर्वीच महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत. किंबहुना ते जे सर्वे असतात ते जे सर्वे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने ते कितपत सत्यतेच्या आणि कितपत सत्यतेच्या जवळ जाणारे असतात याचा जर आढावा आणि याची जर समीक्षा घेतली तर आपल्या समोर निश्चितपणाने या सर्वेमधला खाजगी सर्वेमधला फोलपणा आपल्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. आणि भारतीय जनता पक्षाच्या निगराणीखाली हे सर्वे हे या ठिकाणी होत असतात. यातून विरोधकांना गाफील ठेवायचे आणि आपल्याला पाहिजे तसा निकाल हा आपल्या पदरामध्ये ओढून आणायचा ही भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या यशाची आणि ती त्याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी ही असू शकते. हे मात्र या ठिकाणी आपल्याला दुर्लक्षून चालणार नाहीत. प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी प्रत्यक्षात ग्राउंडवरील परिस्थिती ही याहीपेक्षा वेगळी असू शकते. आणि त्यातून भारतीय जनता पक्षाची पुढच्या काळामध्ये विरोधकांवर मात करून ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरोधकांना गाफील ठेवून जिंकण्याची रणनीती ही या सर्वेच्या पाठीमागं सुप्त अवस्थेत दडलेली असल्याचं हे इथून मागच्या काळामध्ये देखील हे दिसून आलेलं आहे. एबीपीसी वोटर संस्थेने नुकत्याच पार पाडलेल्या 4 विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालाचे अंदाज त्यांनी वर्तवलेले होते. त्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल. काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणावर त्या जागा तिथे बळकावतील असा खात्रीपूर्वक दावा हा
या सर्वेच्या माध्यमातून केलेला होता आणि प्रत्यक्षात जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेस मात्र वेगळेच निकाल हे मात्र आपल्याला पाहायला मिळाले आहेत. किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या बाजूने हे सर्व निकाल गेलेले आहेत. हे मात्र आपणास वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बरं, हे सर्वे होत असताना हे सर्वे नेमके कुठे होतात आणि कशा पद्धतीने होतात, किती गावांमध्ये आणि किती शहरी भागामध्ये आणि किती महानगरामध्ये हे लोकांचे सॅम्पल घेतले जातात, त्यांना मात्र कोणते प्रश्न हे या ठिकाणी सर्वेवाले विचारतात हे मात्र सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. किंबहुना सर्वे करणारे जी पथक असतात ते पथक मात्र नेहमी हे प्रश्न जाहीरपणाने त्याचं प्रकटीकरण करत नाहीत. त्यामुळे हे सर्व हे जे गूढ आहेत हे गूढ सर्वे करणाऱ्यांच्या बाबतीत हे माणसाच्या मनामध्ये गुलदस्त्यासारखे हे असतात. हे यातून आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. आणि या संपूर्ण सर्वेचा जर मागचा इतिहास जर बघितला तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी निश्चितपणाने जाणवल्याशिवाय राहणार नाहीत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये या मागच्या काळामध्ये जे जे ओपिनियन पोल, जे जे निवडणुकीचे अंदाज प्रसिद्ध झालेले आहेत ते अंदाज हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत. किंबहुना जे काही 4-2 अंदाज हे शक्यतेच्या जवळ जाऊन पोहोचलेले आहेत ते निव्वळ आणि निव्वळ फक्त एक ठोकताळे बांधून हे ते अंदाज वर्तवलेले आहेत. त्यातून मात्र फार मोठी बाजी मारल्याचं चित्र हे खाजगी सर्वे करणारे पथक हे निर्माण करत असतात आणि ठोकताळे बांधून ते निकालात त्या शक्यतेच्या कसोटीवर किंवा शक्यतेच्या जवळ जाणारे जे अंदाज असतात ते वर्तवलेले असताना त्याच्या जवळ जात असताना वाजली तर वाजली गाजराची पुंगी, नाहीतर मोडून खाली, असंच या सर्वेवाल्यांची ही या ठिकाणची स्थिती आहे. जुन्या काळातले आमचे गावाकडचे लोक नेहमी म्हणायचे की आमच्या आजोबाने, आमच्या पंजोबाने, आमच्या खापर पंजोबाने हे गावाकडे भूत पाहिलेले आहेत, गावाकडे खवीस पाहिलेले आहेत. त्याला अलीकडे काही लोक काही भागांमध्ये खैस असं म्हणतात. परंतु हे खैस आणि हे भूत हे किती लोकांनी खरोखर पाहिले आहेत हे मात्र आश्चर्यजनक आहेत. किंबहुना तो मात्र संशोधनाचा भाग आहेत. सर्वे करणाऱ्या जी पथकं असतात ती पथकं मात्र गाव पातळीवर किंवा शहरी भागामध्ये जाऊन कितपत सर्वे घेतात आणि सर्वे करणारे हे माणसाच्या नजरेत का दिसत नाहीत हाही प्रश्न गुलदस्त्यात या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. हे सांगण्याचं कारण असं की अलीकडे निवडणुका जवळ आल्या की निवडणुकांचे अंदाज बांधणारे, अंदाज सांगणाऱ्या खूप मोठ्या लोकांचा आणि खूप मोठ्या खासगी संस्थांचा सुळसुळाट हा निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवारांचा भारतीय जनता पक्षाला राजकीय फायदा हा या सर्वेतून जरी होणार नसला तरी आणि हे सर्वे असे जरी सांगत असले तरी भारतीय जनता पक्षाला यातून महाराष्ट्रात कमजोर समजून चालणार नाहीत. आणि या सर्वेचा अंदाज धरून जर विरोधी पक्ष डोळे झाकून विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने ती स्वतःच्या पराभवाची सुरुवात असेल हे मात्र त्यांनी समजून घ्या. कारण भारतीय जनता पक्षाची गाव पातळीवर, शहरी भागावर आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहरी बूथ यंत्रणा जी आहेत ती बूथ यंत्रणा अतिशय सक्षम आणि अतिशय मजबूत आहेत आणि ती असलेली बूथ यंत्रणा हीच त्यांच्या यशाचा फार मोठा पासवर्ड आहेत. हे या निमित्ताने आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं गेलं पाहिजे. यापेक्षा उलट परिस्थिती ही महाविकास आघाडीमध्ये आहेत. विशेषतः काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय वाईट परिस्थिती ही बूथ संघटनेच्या बाबतीत आणि जनसंपर्काच्या बाबतीत आहेत. गाडीच्या काचा खाली न करणारे, सत्तेच्या धुंदीत वावरणारी सरंजाम प्रवृत्ती आज पक्ष संघटनेमध्ये विशेषतः काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेच्या पदाला विळखा घालून बसलेली आहेत. आणि ही विळखा घातलेली मंडळी ही उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला कितपत तरुण नेईल हे मात्र आता सांगणं कठीण आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा जरी मान्य नसली तरी इतर पक्षाच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाची केडर बेस असलेले कार्यकर्ते हे गाव पातळीवर, शहरी भागामध्ये
हे आज 24/7 या पद्धतीने पक्ष संघटनेचं काम करत आहेत. हे मात्र या ठिकाणी अमान्य करून चालणार नाहीत. त्यामुळे ABP-C वोटरचे जे आजचे प्रसिद्ध झालेले सर्वे आहेत, हे जरी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अडचणीचे असले तरी महाविकास आघाडीच्या दृष्टीने तो सावधानतेचा इशारा आहे. हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. भाजपमध्ये क्षमता असलेल्या आणि ऐन निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या निवडणुकांचे आज वर्तवलेले जे अंदाज आहेत, ते वर्तवलेले अंदाज बदलवण्याची क्षमता ही भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेमध्ये आहेत. हे मात्र या ठिकाणी आपण मनी बाळगलं पाहिजेत आणि असल्या सर्वेवर विसंबून राहिलं तर महाविकास आघाडीचं पुढच्या काळामध्ये हे नुकसान होईल. किंबहुना असल्या सर्वेवर जर डोळे झाकून जर विश्वास ठेवला तर ती पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या दृष्टीने ती विघटनाची नांदी ठरेल. कारण मागील 2 महिन्यांपूर्वी तेलंगणाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार असलेले डी अरविंद यांनी निवडणुकीतील बाबत एक विधान केलं होतं. 2 महिन्यापूर्वी ते विधान केलेलं होतं की तुम्ही निवडणुकीत कुठलेही बटन दाबा, मत मात्र भारतीय जनता पक्षाला जाणार आहेत. असं ते विधान हे डी अरविंद यांनी केलेलं होतं. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटात आम्हीच वरचढ ठरू आणि या सत्तेच्या सारीपाटामध्ये आम्हीच बाजी मारू, असा समज जर या सर्वेतून महाविकास आघाडी जर करत असेल तर त्या भ्रमात हे महाविकास आघाडीने राहू नयेत. निवडणुका जाहीर झाल्यावर महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंतुष्ट लोकांचा फार मोठा भरणा आहे. तो असंतुष्ट लोक उद्या सत्ताधारी पक्षाच्या वळसणीला जाऊ शकते. जिकडे तुपाची धार असते तिकडेच राजकारण्यांची एरझार असते. कारण उपऱ्या असलेल्या धनवंतांचा सन्मान करून निवडणुका ह्या पैशाच्या जोरावर जिंकता येतात, हा सिद्धांत आज तरी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि भारताच्या राजकारणामध्ये हा प्रचलित केलेला सिद्धांत आहे. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात. धनशक्ती ही मात्र निवडणुकीमध्ये असलेलं व्हिटॅमिन आहेत. त्या व्हिटॅमिनच्या जोरावर निवडणुका सहजतेने ह्या जिंकून आणू शकतात. हे भारतीय जनता पक्षाचं अलीकडच्या काळातील यशाचं फार मोठं सूत्र आहे. त्यामुळे असल्या खाजगी संस्थांवर महाविकास आघाडीने, काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फार विसंबून न राहता पुढच्या काळामध्ये ग्राउंड रियालिटी, जमिनीवर असलेल्या कार्यकर्ता आणि जमिनीवर असलेली पक्ष संघटना मजबूत केली तर आणि तरच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चांगलं असं आशादायक चित्र हे या ठिकाणी उभं राहू शकतं. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.